नाशिकच्या चांदवडमधील शिक्षण संस्थेवर आरोप करण्यात येतोय। शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आलाय। श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम शैक्षणिक संस्थेचा प्रताप शासकीय नियम झुगारून वन खात्याची जमीन लाटली होती। वन खात्याची जमीन हस्तांतरित करता येत नसताना देखील ती करून नावावर घेतली होती। याच संदर्भात तक्रारदार कांतिकुमार जैन यांनी वन आणि महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची भेट घेतली आहे। चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली। याचा पाठपुरावा अंबादास दानवे यांनी देखील केला होता। नाशिकच्या चांदवडमधील शिक्षण संस्थेवर आता आरोप करण्यात येत आहे। शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आता आरोप केला गेला आहे। श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम शैक्षणिक संस्थेचा प्रताप शासकीय नियम झुगारून वन खात्याची जमीन लाटली होती। वन खात्याची जमीन हस्तांतरित करता येत नसताना देखील ती नावावर करून घेतली होती असा आरोप होतोय। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? बातमीला खरं तर वाचा फोडलेली होती। चांदोडमधील नेमिनाथ जैन या शिक्षण संस्थेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची जी बातमी आहे ती आपण काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेली होती। यामध्ये वन खात्याची जी जमीन आहे ती संबंधित शिक्षण संस्थेने लाटलेली होती आणि बनावट कागदपत्राद्वारे आणि बनावट सह्यांचा आधार घेऊन खरं तर हा सगळा प्रकार जो होता तो केला गेलेला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर आता या सगळ्या प्रकरणी म्हैसकर यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आणि या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती। त्यामुळे आता या घोटाळ्यामध्ये नवीन काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपल्यासोबत तक्रारदार कांतिकुमार जैन हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, काय आपला आरोप आहे आणि आपण या संदर्भात वन आणि महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। त्यांच्याकडून काय आपल्याला आता पुढील काय माहिती देण्यात आली आहे का? या संदर्भामध्ये मागच्या 20 दिवसापूर्वी विरोधी पक्ष नेते विधान परिषद अंबादासजी दानवे साहेब यांनी CS यांना सर्व तक्रार दिली की सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तिथे 13 एप्रिल 1950 ला कलेक्टर होते CR रेड्डी, सी फॉर कलकत्ता, CR रेड्डी, पण त्यांनी आदेश काढले जमीनवर लीज देण्यासाठी GR रेड्डी। म्हणजे ती ऑर्डर धादांत खोटी आहे। सगळ्यात महत्वाचा विषय एकच येतो की 13 एप्रिल 1950 ला कोण कलेक्टर होते। मग जर ही कलेक्टर तिथे CR रेड्डी होते तर मग GR रेड्डी नावाची व्यक्तीने कसा काय आदेश दिला? 4 एकर 4 हेक्टर 3R आहे, त्याचा सर्वे नंबर 204B त्यांनी दाखवला। 204B हा सर्वे नंबर हयातच नाहीये। सर्वे नंबर खोटा, कलेक्टरची स्वाक्षरी खोटी आहे। या संदर्भामध्ये मी अनेक तक्रारी केल्या मी आणि नंतर मग मी आता विरोधी पक्ष नेत्यांना भेटून सांगितलं। मी नंतर गिरीशजी महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार दिली, त्यांनी आदेश दिलेत। आता आणि तिसरी व्यक्ती महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हैसकर साहेब यांना भेटलो आणि आता त्यांनी समिती स्थापन करण्याचं सांगितलंय। सगळ्यात मोठा फ्रॉड म्हणजे कलेक्टरची ऑर्डरच खोटी आणि आता ती कलेक्टरची ही जी जमीन आहे ही फॉरेस्टची जमीन आहे। फॉरेस्टची जमीन जरी लीजवर दिलेली ही ऑर्डरही खोटी आहे। मग लीजवर दिलेली जमीन ती यांच्या नावावर कशी काय झाली? सरकारी जमीन आजपर्यंत नावावर होत नाही। पण माझं म्हणणं आहे की ते नावाचा विषय तो फार पुढचा आहे। सर्वे नंबर 204B खोटा आहे। आजही कडई पत्रावर सरकारी फॉरेस्ट असा उल्लेख आहे आणि या सरकारी जमिनीवर ठाणे जनता सहकारी बँकेने 6 कोटी ते 7 कोटीचं कर्ज दिलेलं आहे। त्याच्यावरती त्या सातबाऱ्यावर सरळ लिहिलेलं आहे शासनाचे पूर्व परवानगी शिवाय अहस्तांतरणीय। हे सगळं असताना कशी काय ही जमीन गेली? कलेक्टर खोट्याची चौकशी का होत नाही? फक्त एवढीच माहिती अगोदर घ्या की कलेक्टर कोण होतं आणि 204B हा सर्वे नंबर कुठून आला एवढी मागणी। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.